जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता 20 नोव्हेंबरचं हे पत्र विद्यार्थी मित्रांनो बघू शकता 20 नोव्हेंबर 2025 म्हणजेच आजचंच आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आपल्या 2025च्या भरतीसाठी. जी भरती आता सुरू झालेली आहे, ज्याची आता फॉर्म सुरू झालेली आहे, त्यासाठी खूप महत्त्वाचे हे आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे. राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार बल अंतर्गत बदली 2025चे आदेश 2025चे आदेश आहे 19/9/2025 अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. सदर आदेशातील खालील नमूद सशस्त्र पोलीस अंमलदारांच्या नमूद गटांमध्ये आंतरबदली झालेली आहे. या कार्यालयाने अंतर्गत बदली करताना अंमलदाराच्या व्यक्तिगत विनंतीचा विचार करून तसेच संबंधित गटाच्या रिक्त पदांचा विचार करून अंतर्गत बदली आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. अंतर्गत बदलीमुळे होणाऱ्या रिक्त पदांच्या अनुषंगाने आगामी पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. बघा, जाहिरात ही देण्यात आलेली आहे कशाच्या आधारे. जे अंतर्गत बदली, उदाहरणार्थ तुम्ही SRPF गट नंबर 4 नागपूरला असाल, भरती झालेला असाल आणि तुम्हाला SRPF गट क्रमांक 2 पुणेला जायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही गटबदली करून घेतलेली आहे अशी त्यांनी म्हटलेली आहे. विनंती बदली, ठीक आहे. तर त्या झाल्या म्हणते आणि त्यानुसारच उदाहरणार्थ त्या गट नंबर 4ला ती रिक्त जागा 1 कमी झाली तर त्यानुसार त्यांनी भरती काढलेली आहे, ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे पुढे बघा. अंतर्गत बदलीमुळे होणाऱ्या रिक्त पदांच्या अनुषंगाने आगामी पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. म्हणजे तिथली जागा रिक्त झाली त्यानुसार यांनी जाहिरात दिलेली आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. अंतर्गत बदलीसाठी अंमलदार यांनी स्वतः विनंती अर्ज समादेशक विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर व पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल यांच्यामार्फत या कार्यालयास विनंती अर्ज सादर केलेले आहेत. पुढे काय म्हटलं आहे. तथापि अंतर्गत बदली पोलीस अंमलदार यांनी पुन्हा अंतर्गत बदली रद्द करण्याबाबत, बघा, जे त्यांची अंतर्गत बदली आधी त्यांनी विनंती स्वीकार केलेली, त्यांना अंतर्गत बदली दिली आणि त्यानंतर त्यांनी जाहिरात टाकली. पण आता परत त्यांनी काही उमेदवारांनी विनंती अर्ज केलेला आहे की आम्हाला आता अंतर्गत बदली नाही पाहिजे. म्हणजे ज्या गटामध्ये आम्ही होतो त्याच गटामध्ये आम्हाला राहायचं आहे. पण इथे काय म्हटलेलं आहे, यांनी विनंती अर्ज सादर केलेले आहे. आदेश निर्गमित केल्यानंतर संबंधित गटांनी रिक्त पदे दर्शवून त्याप्रमाणे सामाजिक व समांतर आरक्षण यांचे कप्पीकृत आरक्षण निश्चित करून त्याप्रमाणे जाहिरातीतील रिक्त पदांची गणना दर्शवली आहे. त्यामुळे जर पोलीस अंमलदार यांनी विनंती केल्याप्रमाणे अंतर्गत बदली रद्द केल्यास या जाहिरातीतील दर्शविलेल्या पदांमध्ये बदल होणार आहे. पहा, जर यांची विनंती जर ऐकली तर नक्कीच जी जाहिरात आहे त्यामध्ये बदल होईल. पुढे बघा, अर्धवट व्हिडिओ बघू नका. त्यामुळे मोठ्या प्रमाणात न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गटामध्ये 100 जागा आहे आणि आता अंतर्गत बदली ज्यांनी विनंती केली आहे की आम्हाला नाही पाहिजे, उदाहरणार्थ इथे 98च राहिले, तर मग 2 जागेचं नुकसान होईल ना आपल्या भरतीमध्ये. तर तेच यांचं म्हणणं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गैरसोय निर्माण होणार आहे. करण्यात आलेली बदली ही त्यांच्या विनंतीप्रमाणेच करण्यात आल्याने आता त्यामध्ये बदल करणे संयुक्तिक होणार नाही. म्हणजे यांची आता जी विनंती केली आहे त्यांनी की आम्हाला गटबदली नाही पाहिजे, त्यांची ही स्वीकार करण्यात येणार नाही आहे. पुढे बघा. म्हणून सर्व अंमलदारांनी विनंती अमान्य करण्याचा निर्णय पोलीस आस्थापना मंडळ घेत आहे. म्हणजे आता जी जाहिरात निघाली आहे त्यामध्ये बदल होऊ शकणार नाही. जे विद्यार्थी म्हणतील की आता जागा कमी होतील की नाही, तुमच्या ज्या 100 असतील तर 100च राहणार जागा तुमच्या गटामध्ये. उदाहरणार्थ यामध्ये वाढ होऊ शकते नक्कीच, पण घट होणार नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. उपरोक्त नमूद संदर्भातील आदेशातील पोलीस अंमलदार यांना अंतर्गत बदलीच्या ठिकाणी अद्याप कार्यमुक्त केले नसल्यास समादेशक यांनी नमूद अंतर्गत बदलीच्या ठिकाणी त्वरित कार्यमुक्त करावे व त्याचा अनुपाल अहवाल या कार्यालयास सादर करायचा आहे.
म्हणजे समजण्याची एकच गोष्ट आहे की उदाहरणार्थ तुमच्या गटामध्ये, ज्या गटामध्ये तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे, तिथे 100 जागा आहे, तर त्याच्या जागा या कमी होणार नाही, हे लक्षात ठेवा. वाढू शकतील याची शक्यता आहे, पण कमी होण्याची शक्यता नाही आहे. यांचंच क्लिअर म्हणणं आहे की आता तुम्हाला गटबदली दिलेली आहे, तर आता तुम्हाला ती घ्यावीच लागेल. तुमची जी विनंती आहे की आम्हाला गटबदली आता नाही पाहिजे, ती मान्य करण्यात येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती 2025मध्ये एकच ध्येय ठेवा की आपल्याला यावर्षी नक्कीच खाकी वर्दी मिळवायची आहे. धन्यवाद.